विषय त्यांनी आमदार असताना आणि आमदार नसताना या दोन्ही टाइमला त्यांना सोडवता आलं नाही. सन्मान्य धैर्यशील दादांच्या माध्यमातून त्या मलकापूर गावचा पाणी पुरवठ्याचा विषय कायमचा संपुष्टात आला. अशा प्रकारे एका ठिकाणी काम करणारी मंडळी आणि दुसऱ्या ठिकाणी कुठं भागात फिरायचं नाही आणि लोकांना नाव ठेवायचं आणि नाना अनेक म्हणायचं की माझं मीठच खोटं. आता हिने निवडून आले आमचे स्वर्गीय दादा जयदीप दादा नाईक, लवटे वहिनी आणि चाळक्यांचं पॅनल होतं. त्यात बरोबर जनतेनं त्यांना पाडलं, पण नंतर पहिला पक्षानं त्यांच्यावर सहानुभूती घेऊन कोप्त केलं. त्यातनं त्यांनी फुटले, आवाडे गटाकडे गेले. आवाडे गटाकडे पुढे फुटले, त्यांनी स्वतःचा पक्ष काढला ताराराने. आणि नगराध्यक्ष होताना ज्या नगरसेवकांनी त्यांना मदत केली की बाबा माणसावर एखादा वेळ आली नेतृत्व बदलूया आणि आपण हे ना एखादा नव्या माणसाला संधी द्यावं, त्या दीपक ढेरेंच्या भागात परत त्यांच्या विरोधात निवडणुकीला राहिले आणि म्हणे यांचंच मीच खोटं. आता आम्हाला सगळ्यांना विचारत